आज गुंदावाडी या ठिकाणी रामचंद्रनगर मध्ये ओजस प्लंबिंगच्या मागे हा कलेक्टर एनी प्लॉट आहे आणि हा कलेक्टर एनी प्लॉटमध्ये 1 गुंठ्याचा हा बंगला आपण सेलिंगसाठी कन्स्ट्रक्शन केलेला आहे. निर्मल कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आम्ही इथून मागे अनेक प्रकल्प केलेत आणि ते प्रकल्प करत असताना हा बंगला आम्ही यावेळेस विकण्यासाठी आम्हाला सेलिंग फॉर सेल्स यासाठी आपण केलेला आहे. आणि हा करत असताना हा प्लॉट कलेक्टर एने आहे, याची बांधकाम परवानगी घेतलेली आहे. या ठिकाणी लाईट कनेक्शन पण घेतलं आहे, नळ कनेक्शनची पण व्यवस्था करून ठेवलेली आहे. या ठिकाणी बोर आहे, हा बोर घेतलेला आहे, बोरला पाणी आहे, घरगुती व्यवस्था आहे, इथं घराला लागणारं पाणी इथं आहे, तसेच ग्रामपंचायतचं नळ कनेक्शन आहे. आणि ह्या 30 फूट रोड आहे. 30 फूट रोड आपण हा उत्तरमुखी प्लॉट आहे, उत्तरमुखी बंगला आहे आणि अत्यंत सुंदर असं काम आपण या करण्याचं बांधकामामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये हे गेट बनवलं आहे, हे सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. प्रशस्त अशी पार्किंग या ठिकाणी आपण वाहनांसाठी केलेली आहे. येणाऱ्या ही पार्किंग एवढी ही प्रशस्त 2 कुटुंबांची प्रशस्त अशी पार्किंग, वरती PVC पण केली, याला पॅनल बोर्ड लावलेला आहे. आणि यानंतर हा खालचा हॉल आहे, खालची 1 BHK असं हे खालचं 1 BHK असं कन्स्ट्रक्शन आहे. या ठिकाणी सेफ्टी दरवाजा, हा दरवाजा आहे. त्यानंतर हॉलमध्ये POP केलेली आहे. POP हे जे बटन आहे, हे बटन अँकर रूमाचे बटन बसवलेले आहेत. त्यानंतर POP करताना कलर काम करताना वरती याला सिलिंगला 3 लेअरमध्ये पुट्टी भरलेली आहे आणि ज्या भिंती आहे त्यांना 2 लेअरमध्ये पुट्टी भरून ट्रॅक्टर इमल्शन शॅन्डिंग मधला हा कलर इथे केलेला आहे. 2x4ची फरची फ्लोरिंग आहे. यानंतर हे जे विंडो गेट ग्रेड हे बनवलेले आहे, हे डबल ग्रेडमध्ये बनवलेलं आहे. आणि हा जो स्लायडिंगचा विषय आहे, हा स्लायडिंग ही 1860 गोल्डनमध्ये बनवली. एकदम चांगलं असं प्रशस्त काम या निमित्तानं आपण करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून येणाऱ्या कस्टमरला आपल्याकडून सुविधा सगळ्या प्रकारची देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि वेगळा प्रकल्प निर्माण करत असताना या ठिकाणी इकडून 9.5 फूट जागा या बंगल्याच्या पश्चिम बाजूला आहे, हा बंगला उत्तरमुखी आहे. अशा पद्धतीने हे काम केलंय. तिथं सुद्धा बेडमध्ये लाईटची व्यवस्था केलेली आहे. यानंतर इकडं आल्यानंतर इथं बेसिनचं काम पूर्ण स्टाईल बसवलेली आहे. 2x4ची पूर्ण स्टाईल आहे. त्यानंतर हे जे बाथरूम आहे, अत्यंत प्रशस्त असं बाथरूम केलंय. बाथरूममध्ये 2x4ची स्टाईल बसवलेली आहे. याचं गॅस गिझरचा पॉईंट आहे. सोलर सिस्टीम आपण केलेली आहे. सोलर सिस्टीमची सुद्धा व्यवस्था आहे. पूर्ण ग्रेनाईट हे डबल ग्रेनाईट करून केलेलं आहे. यानंतर हे इंडियन टॉयलेट आहे, याला सुद्धा प्रशस्त अशी स्टाईल बसवलेली आहे. त्यानंतर हे जे दरवाजे बाथरूम आणि टॉयलेटचे जे दरवाजे एकदम स्टँडर्ड पद्धतीचे क्वालिटी बसवलेले आहे. एकही वस्तू आपण बिगर क्वालिटी केलेली नाही. त्यानंतर या ठिकाणी इथं किचन आहे. किचनमध्ये सुद्धा 2x4ची स्टाईल बसवली. स्टाईल बसवत असताना आपण अल्ट्राटेक जे केमिकल आहे, केमिकलमध्ये हे बसवलेलं आहे. हे सगळं काम हे सुद्धा जिंदाच सिंग बंड आहे. ही संपूर्ण व्यवस्था करत असताना कस्टमरला कोणत्याही प्रकारचा कमीपणा किंवा वेगळं काही घरगुती काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर या ठिकाणी हा वॉश बेसिन एरिया आहे. वॉश बेसिन एरियामध्ये इथं फुल स्टाईल बसवली. ही स्टाईल बसवण्याचं एकच कारण की इथे कलर खराब होऊ नये, या अशी सगळी व्यवस्था या निमित्तानं आहे.
आणि इथं या कोपऱ्यामध्ये इथं याचं ड्रेनेजची लाईन संपूर्ण केलेली आहे.